अग्निचक्र भुवांग शोभे प्रकाशत्व प्राणासी उल्थवितयावरी सहस्रदडी ब्रह्मरंध्र शोभतसे निळे प्रकाशाचे उमाळे जेते असे ज्ञानदेव म्हणे ऐका प्राणायाम या अभंगी निस्सीम अर्थ झाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि माऊलींनी ज्ञानदीपिका अध्याय 7 या श्लोकावर केलेलं भाष्य ओवी क्रमांक 87 याचं आज आपण चिंतन करणार आहोत. एक तरी ओवी अनुभवावी. आजचा श्लोक आहे की दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति ते. अर्थात भगवंत जीवाप्रती स्वतंत्रता प्रदान करत नाही असं नाही. अर्थात जीवाची मूळ अवस्था ही स्वतंत्रच आहे, परंतु पूर्वजन्मीचं कर्मफळ असेल त्या संचिताप्रमाणे जीवाला कर्म करावे लागतात आणि त्या कर्मफळानुसारच जीवाला वर्ण आणि त्याची परिस्थिती गरिबी श्रीमंती किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा वर्णसुद्धा हा त्या गुणाप्रमाणे मिळत असतो. चातुर्वर्ण तुम्ही आम्ही जो समजतो ती पद्धत भगवंताला मान्य नाही. 5000 वर्षापूर्वी भगवंतानं ते मोडीत काढलं आहे. त्यावेळेस बंड पुकारलेला आहे की चातुर्वर्ण्य समाजाला गरजेचं आहे, हवेच. देश कितीही प्रगत झाला, आज अमेरिकेतही गेलो तरी तिथे चतुर्वर्ण पद्धती आहेच महाराज. तिथं गोरा मनुष्य कधी काळ्या मनुष्याची पॉलिश करताना दिसणार नाही. शूद्राची जागा शूद्राच्या ठिकाणी आजही प्रगत राष्ट्रातसुद्धा आहेच आहे. परंतु आपण जी वर्ण पद्धती म्हणतो ती पद्धती भगवंताला मान्य नाही. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. भगवंत म्हणतात अरे मीच नेमले हे चातुर्वर्ण पद्धती. पण ब्राह्मणाच्या घरात जन्मला म्हणून तो ब्राह्मण असं नव्हे. शूद्राच्या घरात जन्मून सुद्धा जर तो ब्रह्माला जाणत असेल, ब्रह्म जाणे ती ब्राह्मण व्याख्याच करून टाकली. जो ब्रह्माला जाणतो, ईश्वर तत्व ज्याने जाणलं तो ब्राह्मण आहे. त्याच्या गुणानुसार ती वर्ण व्यवस्था आहे. बंड पुकारलं भगवंतांनी त्यावेळेस. आपल्या पूर्वाश्रमीची जी गुणधर्म असतील, गुणसूत्र असतील, त्या गुणसूत्रानुसार जीवाला तो वर्ण प्राप्त होत असतो. कोणत्या जातीमध्ये तुम्ही आम्ही घालून दिलेल्या या जाती यानुसार शक्यच होत नाही. म्हणून तर ब्राह्मणाच्या याच्यात जन्मलेलं सुद्धा शूद्राचं काम करताना आपण खूप ठिकाणी पाहतो, किंवा शूद्रामध्ये जन्मलेला आहे आणि मोठा महात्मा होऊन तो ब्राह्मणाचं कार्य करतो आहे, धर्माचे तत्त्व सांगण्याचं काम करतो आहे, जपतपाचं काम करतो आहे, अनुष्ठानाचं काम करतो आहे महाराज. म्हणून भगवंत म्हणतात की चातुर्वर्ण मया सृष्टम पण गुणकर्म विभागस्य का चारी वर्ण्य हाती गुणले म्या योजले गुणप्रभावे. भगवंत म्हणतात पण झालं काय, परी ज्ञाने विन नासले. त्याचं ज्ञान नसल्यामुळं मनुष्याच्या ठिकाणी अज्ञानामुळं त्यानं ही वर्णपद्धती ज्या घरात जन्मला त्या घराचाच तो वर्ण घेऊन निघाला आहे, स्वतःला मिरवतो आहे. पण तसं नाही आहे ते. त्या ठिकाणी बंडाची भूमिका भगवंताने गीतेमध्ये सुद्धा सांगितलं की चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशः. आता याची परी जाणं माऊली वर्णन करतात त्याच्यावर की आता याची परी जाणं चारी आहे ते वर्ण गुण योजले म्या गुणसूत्रानुसार योजलेलं आहे म्हणे. गुणकर्म विभागे, गुणकर्माच्या विभागाप्रमाणे मी त्याला नेमलेलं आहे. परिज्ञाने नासले म्हणून बुद्धिभेद असे आले. हा बुद्धिभेद कशामुळे झालेला आहे? तर अज्ञानामुळे झालेला आहे.
गुणकर्मानुसारच त्याला या जगतामध्ये कर्म करावं लागतात. आणि म्हणून तर कुरुक्षेत्रीय अर्जुन जेव्हा क्षत्रिय त्याचं कर्तव्य क्षत्रिय याचं कर्तव्य त्याच्या नशिबात घातलेलं असताना तो जेव्हा युद्धाला नकार देतो आहे त्यावेळेस भगवंत म्हणतात चालणार नाही, तुला ते युद्ध करावं लागेल, कारण मी तुझ्या नशिबात घातलेलं आहे ते. कर्तुम नेच्छसि यन्मोहात करिष्यसि अवश्योऽपि तत्, तुला ते करावंच लागेल अर्जुना. आणि कसं करावं लागेल विश्वरूप दर्शनामध्ये दाखवलं की अर्जुनच प्रत्यक्ष करतोय, कर्णावर अर्जुनच बाण घालतोय, कर्णाचं चाक रुतलेलं आहे ते संपूर्ण बघितलं अर्जुनानं. आणि मग म्हणतो की देवा माझी इच्छा नसताना सुद्धा मला हे करावं लागेल. भगवंत म्हणतात हो निश्चित करावंच लागेल, कारण ते तुझं कर्तव्य कर्म आहे. हे कर्तव्य कर्म गुणसूत्रानुसार ज्या त्या जीवाच्या नशिबी आलेलं असतं, प्रारब्धामध्ये लिखित असतं आणि ते कोणाला चुकत नाही, त्याच्याप्रमाणे तो कार्य करत असतो. मग त्यातून प्रगत होताच येत नाही का? होता येतं. भगवंतानं ते एक स्वातंत्र्य मानव जातीकरता दिलेलं आहे. क्रियमान कर्म जे आहे ते क्रियमान करण्याचं स्वातंत्र्य भगवंतानं जीवाला मानवाला प्रदान केलेलं आहे. मग क्रियमान कर्मामध्ये प्रारब्ध तर चुकत नाही, ते करावंच लागणार आहे, पण करत असताना क्रियमान कर्मामध्ये कर्मफळ पुन्हा निर्माणच होऊ नये या पद्धतीनं जर आपण ते कर्म केलेत तर निश्चित या माया नदीतून जीव तरुण मोक्षाच्या प्रती भगवत धामाच्या प्रती सहज पोहोचतो महाराज. पण त्यासाठी भगवंताच्या ठिकाणी शरण जायला पाहिजे. भगवंत तेच तर सांगतायत की क्रियमान कर्म करण्याकरता स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचा आधार घेऊन तू जे काही कर्म करणार आहेस ते संपूर्ण कर्म आणि त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही माझ्या ठिकाणी तू अर्पण करून मुक्त हो. तीच मुक्त अवस्था आहे. तो मोक्ष तेच या माया नदीतून तरुण पलीकडच्या पैल तीरावर जाण्याचं तेच तर इंगित आहे, तेच तर गुपित आहे भगवंत सांगतात. पण त्याची प्राप्ती करायची असेल तर मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती, ते फक्त आणि फक्त माझ्या ठिकाणी दृढ विश्वास ठेवला तरच या मायेतून जीव सहजपणे पार होऊ शकतो. त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग त्यातल्या 87 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाचा आवर्ती दाटत आपदा गिधी उंबीजेत उधवला ठाई. काय हाल होतात त्या मायेमध्ये जीव सापडला तर त्याची अवस्था काय होते त्याचं वर्णन भगवंत अर्जुनाला सांगतायत. माऊली आपल्या लेखणीतून व्यक्त होतात की शोकाचा कडा उपडत, शोकरूप कड्यावर हे आपटले जातात म्हणे हे जीव. आणि पुढे काय होतं तर पुढे क्रोधरूपी भोवळ येते, भोवरा असतो, पाण्यामध्ये भोवरे असतात ना, तसा तो रागाचा भोवरा असतो आणि त्यामध्ये हा गचांगडा घातलो आणि त्यात एकदा सापडला की त्या क्रोधामध्ये तो इतका पिसला जातो की त्यातून तो बाहेर येऊ शकत नाही. आणि जर त्या भोवऱ्यातून त्यानं वर तोंड काढायचा प्रयत्न केलाही तरी त्यावेळेस संकट इतके असतात त्याच्या डोक्यावर, ते गिधाड रूपी असतात आणि ते काय करतात की त्याचे लचके तोडतात म्हणे. त्याचं मुंडकं वर आल्यानंतर त्याला टोच मारतात, घायाळ करतात. रूपक दिलेलं आहे माऊलींनी या ठिकाणी की त्याची अवस्था काय होते आहे. नदीमध्ये पोहणाऱ्याची जशी अवस्था आहे तसं हे माया नदी प्रत्यक्ष पाण्याचा प्रवाह जरी नसला तरी त्याला दृष्टांत देऊन माऊलींनी किती भयानक असं वास्तव त्या ठिकाणी प्रगट केलेलं आहे की आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदा गिधी उचंबित उधवला ठाई. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.